मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे आदित्य आलेला असतो आणि आदित्यकडे काही सरप्राईज असतं, ते म्हणजेच की पारूला. तो म्हणत असतो, पारू हे बघ, इकडे तुझ्याकरिता छान असं सरप्राईज आहे. तेव्हा पारू म्हणत असते, कसलं आणि कोणतं सरप्राईज आहे. तेवढ्यातच तो म्हणत असतो, आता पारू किचनचा जो काही बिझनेस आहे, टिफिन सर्व्हिस आहे, ती आता इथे ऑनलाईनसुद्धा चालू झालेली आहे. काही जरी झालं तरीसुद्धा आता आपल्या टिफिन सर्व्हिसला ऑनलाईनरित्या इथे भरभराट मिळणार आहे आणि त्यामुळेच आपण ही सगळी काही जी गोष्ट आहे ती या पद्धतीने केलेली आहे. तेव्हा पारू म्हणत असते, वा वा आदित्य सर, खरंच मला ना तुमचं खूप जास्त अभिमान आणि कौतुक वाटतंय. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, खरं सांगू का तुला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारू, हे बघ, आता मी काही पॉम्पलेट्स आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता आणलेल्या आहेत. हे जे पॉम्पलेट आहेत ना, ते आपल्याला ह्याची ॲडव्हर्टाईज करायची आहे. त्याकरिता आपण ताबडतोब काही लोक बघूयात आणि काही लोक पाहिल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज करायला लावूयात. तेवढ्यातच इथे जो काला राणीचा नवरा आहे तो म्हणत असतो, मी करतो ना ह्या सगळ्या गोष्टीची ॲडव्हर्टाईजमेंट आणि ह्यापेक्षा मला कामही व्यवस्थित मिळेल. तेवढ्यातच श्रीकांत इथे येतात. श्रीकांत म्हणत असतात, अरे वा, इथे पारू किचन तर भरभराटीला आलेला आहे. खूप काही गोष्टी इथे होत आहेत पारू किचनमध्ये. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात, माझ्याकडून सुद्धा तुम्हा दोघांना काहीतरी गिफ्ट आहे. काय गिफ्ट आहे असं विचारल्यानंतर आपण पाहतो की चला बाहेर घेऊन इथे ते जातात आणि ते तिथे बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे श्रीकांतने एक स्कूटर ठेवलेली असते. आता श्रीकांतने एक स्कूटर ठेवल्यानंतर ती स्कूटर असते पारू आणि त्यासोबत आदित्यला. इथे दोघेजण सुद्धा खूप आनंदात असतात. आदित्य म्हणत असतो, बाबा ही तुमची स्कूटर आहे. हो, ही आत्तापर्यंत आमची स्कूटर होती, पण आता ही स्कूटर तुमची आहे. ह्या स्कूटरवर तुमचा हक्क आहे, म्हणून ही स्कूटर मी तुम्हा दोघांना देत आहे, असं सुद्धा तो सांगत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आदित्य आणि पारूला खूप आनंद होत असतो. हे बघा, तेवढ्यातच कमला राणी म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना, मस्त आता ह्या स्कूटरवरून एक राईट मारा. जर तुम्ही ह्या स्कूटरवरून एक राईट मारली ना, तर मग कसं तुम्ही आदित्यबाच्या पाठीमागे बसल्यानंतर कशा दिसता हे नक्कीच पाहता येईल, असं सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा लगेच आदित्य म्हणत असतो, हो, तर तुमची ही जी काही इच्छा आहे ना ती आम्ही नक्कीच पूर्ण करू. म्हणून आदित्य लगेच आता ते स्कूटर चालवायला बसत असतो. आता आदित्य बसल्यानंतर लगेचच पारू म्हणत असते, हो आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू, मी सुद्धा ह्या तुमच्या स्कूटरच्या पाठीमागे नक्कीच बसणार आहे, असं म्हणून तो आता स्कूटर चालवायला सुरुवात करत असतो. तर इथे मात्र पारू सुद्धा आदित्यच्या पाठी बसलेली असते. पारू आदित्यच्या पाठी बसल्यानंतर इकडे ते दोघे सुद्धा स्कूटर चालवत निघालेले असतात. तेव्हाच आपण पाहतो आता इकडे जो काही आदित्य आहे तो स्कूटर चालवत असताना इकडे पारू त्याच्या मागे बसते. दोघेजण सुद्धा खूपच कमाल असे दिसत असतात आणि दोघंजण कमाल असे दिसत असताना जे काही त्यांच्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे ते सुद्धा इथे आता प्ले झालेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे हे जे काही पारू आहे, पारूचं हे जे काही स्वप्न होतं ते स्वप्न मात्र घरच्यांनी इथे प्रतिसाद दिल्यामुळे आणि त्याचबरोबर सपोर्ट केल्यामुळे ते स्वप्न आता इथे पूर्णत्वास आलेलं असतं. तर आता आपण पाहतो की एक राईट मारून दोघेजण सुद्धा आलेले असतात आणि एक राईट मारल्यानंतर दोघेजण जेव्हा येतात तेव्हा मात्र सगळ्यांना आनंदच होतो. सगळेजण विचार करत असतात, खरंच आज कमालच झाली, आज मात्र खूप आनंदाचा क्षण आहे. तेव्हा इकडे आता ही स्कूटर जी आहे ती तुम्हा दोघांना माझ्याकडून गिफ्ट आहे, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही पारूची टिफिन सर्व्हिस आहे ती मात्र आता जोमातच सुरू होणार असते. कारण आता इथे सगळं काही ऑनलाईन करून दिलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन करून दिल्यामुळे आता मात्र इकडे खूप छान अशी जय्यत तयारी ही लोक करत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे
जो कमला राणीचा नवरा आहे तो मात्र पॉम्पलेट वाटत असतो आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीची जाहिरात सुद्धा तो इथे करत असतो. आता इकडे किचनमध्ये छान असा स्वयंपाक बनत असतो. कोणी भाजी बनवतं, कोणी चपाती बनवतं, तर कोणी आणखी दुसरी काही गोष्ट बनवत असतं. तेव्हाच आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला हा जो काही कमला राणीचा नवरा आहे तो त्या सगळ्या गोष्टींची खूपच छान पद्धतीने जाहिरात करत असतो. आणि जाहिरात केल्यानंतर इकडे आता जी आपली पारू आहे त्या पारूच्या टिफिन सर्व्हिसला मात्र अक्षरशः आता इथे 4 चांदच लागणार असतात. तर आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला सगळेजण आनंदामध्ये असतात आणि सगळेजण आनंदात असताना इथे जो आदित्य आहे त्यामुळे आज ही सगळी काही अशा पद्धतीची गोष्ट आहे ती इथे होत असते. सगळेजण आनंदामध्ये असतात कारण आता इकडे भरभराट आलेली असते आणि त्यामुळेच ह्या बायकांना सुद्धा भरपूर असं काम मिळालेलं असतं आणि त्यामुळेच त्या खुश सुद्धा झालेल्या असतात. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जो काही कमला राणीचा नवरा आहे तो मात्र इथे हे द्यायला ऑर्डर द्यायला एका ठिकाणी गेलेला असतो. आता तो एका ठिकाणी ऑर्डर द्यायला गेल्यानंतर खूप साऱ्या टिफिनची तिथे ऑर्डर असते आणि खूप साऱ्या टिफिनची तिथे ऑर्डर असल्या कारणाने तो ऑर्डर देतो आणि तिथून बाहेर येतो. आता दिशा मात्र त्या माणसाची इथे वाटच बघत असते कारण इथे दिशाला खूप काही गोष्टी करायच्या असतात. पारूचं जे काही टिफिन सर्व्हिस असतं ते मात्र तिला अजिबात इकडे चालू द्यायचं नसतं. म्हणूनच ती त्या माणसाचं नाव प्रेक्षकांना सुंदर, ती त्या सुंदरची वाट बघत असते. आता जेव्हाच सुंदर बाहेर येतो, आता सुंदर बाहेर आल्याबरोबर ती त्याला आवाज देते आणि बाजूला बोलावून घेत असते. तेव्हा तो सुंदर म्हणत असतो, बोला ना मॅडम, काय झालेलं आहे, तुम्ही कशासाठी मला आवाज देताय. तेवढ्यातच ती म्हणत असते, काय रे, किती काम करतोयस, ह्या कामासाठी ह्या पैशासाठी एवढं सगळं काम करतोयस ना. तेव्हा तो म्हणतो, काय करायचं मॅडम, काम तर करावंच लागणार ना. मग मला सांग, हे टिफिन तू कोणाला द्यायला गेला होतास. आतमध्ये ऑफिसमध्ये ते टिफिन द्यायला गेलो होतो. आता काय आहे ना, आमचं पारू टिफिन सर्व्हिस जे आहे ना त्याची ऑनलाईन ऑर्डर सुरू आहे आणि त्याची ऑनलाईन ऑर्डर सुरू असल्या कारणाने आता आमचं कामसुद्धा वाढलेलं आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की दिशा म्हणत असते, मग मला सांग, कमीच पैसे मिळत असतील ना रे तुला ह्या कामाचे. त्यावर तो म्हणत असतो, अहो मॅडम, असं काय करताय, मिळतात तसे पैसे, पण तरीसुद्धा मला सांग, कमीच पैसे मिळत असतील, जास्त पैसे तर तिथे तुला मिळतच नसतील ना. त्यावर तो म्हणत असतो, हो म्हणजे काय आहे ना, मला माहिती ना, इथे तुला तुझ्या मुलाच्या शाळेची फीसुद्धा भरायची आहे आणि म्हणून तू हे सगळं काम करत आहेस, बरोबर की नाही. तेवढ्यातच तो म्हणत असतो, हो मॅडम, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, मला माझ्या मुलाच्या शाळेची फीसुद्धा भरायची. मग मला सांग, तुला जर तुझ्या मुलाच्या शाळेची फी भरायची आहे तर मग एवढ्या पैशाने काय होणार आहे, तुला तर जास्त पैसे हवे असतील ना इथे, बरोबर की नाही. तेवढ्यातच आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथे मात्र ती म्हणत असते, हे बघ, माझं एक काम आहे, ते काम तू कर, मग तुझ्या मुलाच्या शाळेची फी मी नक्कीच भरून देऊ शकते. तेवढ्यातच तो म्हणत असतो, मॅडम म्हणजे मला नाही समजलं. अरे, मला नाही समजलं म्हणजे, हे घे, हे काही पैसे आहेत, हा ॲडव्हान्स ठेव आणि काय काम आहे ना ते काम मी तुला इथे सांगतो. तेवढ्यातच तो म्हणत असतो, पण मला कळलं नाही मॅडम. आत्ता गप्प बस, हे पैसे घे आणि इथून बाजूला हो, पटकन इथून निघून जा. तो आता माणूस पैसे मोजायला लागलेला असतो पण त्याला मात्र तो तिथून बाजूला काढतो. आता त्याला तिथून बाजूला काढल्यानंतर आपण पाहतो की तो माणूस घरी आलेला असतो कारण त्याला बऱ्यापैकी ॲडव्हान्स मिळालेला असतो. तर आता घरी आल्यानंतर आपण पाहतो इकडे तो पारू किचन सर्व्हिस सेंटरमध्ये आल्यानंतर किंवा टिफिन सर्व्हिस सेंटरमध्ये आल्याबरोबर तो आता इकडे जे काही गॅसेस आहेत त्या गॅसेस बरोबर छेडछाड करत असतो. म्हणजे काय तर इकडे गॅसचा पाईप काढणं, कॉक ऑन करणं, त्याचबरोबर त्याची पाईप लीक होऊन गॅस कसा बाहेर येईल याची काळजी घेणं, हे सगळ्या गोष्टी तो करत असतो. कारण दिशाने त्या पद्धतीचं त्याला कामच लावलेलं असतं आणि म्हणूनच त्याचं हे सगळं काही करणं इथे सुरू असतं. तेव्हा आपण पाहतो हे सगळ्या गोष्टी इथे होत असताना आता मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे गॅसचे कॉक जे आहेत ते ऑन केलेले असतात. आता गॅसचे कॉक जे आहेत ते ऑन केल्यानंतर इथे
खूप जास्त गॅस जो आहे तो इथे स्प्रेड होत असतो आणि खूप जास्त गॅस स्प्रेड झाल्यानंतर त्या गॅसचा वास मात्र सगळीकडे पसरलेला असतो आणि त्या गॅसचा वास सगळीकडे पसरल्यानंतर आता त्याला तिथून पळ काढायचा असतो. काही जरी झालं तरी सुद्धा सुंदरला तिथून बाहेर जायचं असतं. आता सुंदर बाहेर जातो. बाहेर गेल्याबरोबर त्याला बाहेरच पारू भेटते. पारू म्हणत असते, अरे सुंदर दादा, तुम्ही तर टिफिन द्यायला गेला होतात ना, मग तुम्ही लगेच परत कशा आलात? तेवढ्यात तो म्हणतो, हो कारण टिफिन तर देऊन झाले ना, म्हणून मी परत आलोय. अरे वा, चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. अहो पण पारुताई, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? हां बोला ना. आतमध्ये ना घरात कसला तरी वास येतोय. चला ना बघा. तेवढ्यातच पारू आतमध्ये येते. आता पारू आतमध्ये आल्यानंतर तो पाहतो तर पारू सुद्धा पाहते तर घरामध्ये खूपच जास्त वास येत असतो. पारू विचार करते, आता हा वास नेमका असेल कशाचा बरं आणि हे सगळं काय आहे? आणि तेव्हा तो इकडे तिकडे गॅस चेक करते. तेवढ्यात सुंदर मात्र तिथून पळ काढतो आणि सुंदरने पळ काढल्याबरोबर तो आता लगेच शटर खाली घेतो. आता सुंदर शटर खाली घेतो आणि तिथून तो निघून जातो. इकडे पारूला तर ह्या त्याच्या वागण्याचा काहीच अर्थ कळत नसतो. ती म्हणत असते, सुंदर दादा, तुम्ही दरवाजा का बंद करताय? शटर का खाली घेताय? दार उघडा ना सुंदर दादा. हे बघा, असं करू नका. दार उघडा ना सुंदर दादा. असं इथे ती बोलत असते. पण इथे मात्र जो सुंदर आहे तो तिथून पळून गेलेला असतो. आता त्या खोलीमध्ये बराच असा वास आलेला असतो आणि तेव्हा जी पारू आहे ती मात्र इथे तो गॅस जो आहे तो लिकेज होऊ नये म्हणून काळजी घेत असते. कॉक बंद करत असते. त्याचबरोबर पण पाईप तुटलेली असते तर तिला तो पाईप जो आहे तो काही केल्या थांबवता येत नसतो. गॅस मात्र खूपच जास्त इथे पसरत चाललेला असतो. खूप जास्त पसरत असल्याने आता इथे तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. मग आता हे कोणाला सांगावं हा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. त्याचबरोबर आता ती शटरकडे धाव घेते. आता शटरकडे धाव घेतल्यानंतर इथे ती आवाज देत असते, प्लीज कोणी आहे का? प्लीज कोणी आहे का? दरवाजा उघडा ना. शटर जोरातच वाजवत असते पण बाहेर मात्र पारूचा कोणालाच आवाज जात नाही. ते आता ती गॅस कशा पद्धतीने थांबवता येईल याचा प्रयत्न करत असते. तिथेच बाजूला आता गॅसचं एक झाकण पडलेलं दिसतं आणि ते झाकण पडल्यानंतर ते झाकण तुटलेलं असतं आणि ते लावण्याचा ती प्रयत्न करत असते आणि तेव्हा लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता ते झाकण पूर्णतः तुटलेलं असतं. त्यामुळे तिला ते झाकण सुद्धा फारसं काही केल्या नीट लावता येत नाही आणि त्यामुळेच आता इथे तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नाहीयेत. आता त्या गॅसचा तर खूप जास्त वास येत असतो आणि तिला त्रास होत असतो श्वास घ्यायला सुद्धा. इकडे आपण पाहतो की आता सुंदर हा दिशाकडे आलेला असतो. सुंदर दिशाकडे आल्यानंतर इथे तो म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुमचं जे काम आहे ना ते पूर्ण झालेलं आहे. मला माझे सगळे पैसे द्या. त्यावर ती म्हणत असते, काय सांगतोयस? काम पूर्ण झालं? तेवढ्यातच तो म्हणत असतो, हो मॅडम, तुम्ही सांगितलं ना त्या पद्धतीने मी सगळं काही काम ऑलवेज ओके केलेलं आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते, हे घे पैसे. तेव्हा तो म्हणतो, मॅडम हे काय करताय तुम्ही तर माझ्या मुलाची फी भरण्यासाठी मला सगळे पैसे देणार होत्या ना, मग तुम्ही मला असे पैसे कसे काय देऊ शकता? हे बघा, मला सगळे पैसे हवे आहेत. प्लीज तुम्ही मला हे असे पैसे देऊ नका. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, आणखी काम पूर्ण कुठं झाले? सगळं काम पूर्ण झालं नाहीये. जोपर्यंत सगळं काम इथे पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे तुला सगळे पैसे मिळणार नाहीत. अहो मॅडम, अगं सगळंच काम झालेलं आहे. अजिबात नाही. जोपर्यंत पारू मेलेची बातमी मला समजत नाही ना तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही. समजलं तुला? असं बोलल्यानंतर आता इकडे तो माणूस मात्र चकितच झालेला असतो. ती म्हणत असते, हे बघ, जेव्हा तू केलेलं सगळं काम पूर्ण होईल आणि त्याची खबर माझ्या कानावर येईल ना तेव्हाच तुला राहिलेले पैसे मिळतील. चल जा, त्या पारू मेलेची खबर आण आणि खात्री करून घे. अहो मॅडम, असं काय करताय? हे बघा, मी खरं सांगतोय तुम्हाला, मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं ना त्याच पद्धतीने मी सगळं काही काम केलेलं आहे. आता मी तुला जे सांगितले ना ते तू कर. चल निघ इथून. असं म्हणून आता इकडे दिशा त्या माणसाला पाठवून देते. तो माणूस तर निघून जातो. पण आता इकडे दिशा म्हणत असते, फायनली आता इकडे पारूची तिरडी उठणार आहे. त्याचबरोबर आता मात्र मला सरती शेवटी काय करावं लागणार आहे तर इथे पांढरी साडी नेसून शोकाकुलमध्ये जायची ऐती संधी मिळणार आहे. ती संधी मी कशी सोडू? काय गे पारू, खूप जास्त उड्या मारत होतीस ना. अगं, तुझी अवकातच काय आहे? तू एक साधी मोलकरीण आहेस आणि आज फायनली तू ह्या जगाचा निरोप घेणार आहेस. फायनली किर्लोस्करांच्या घरामध्ये आता मला पांढरी साडी नेसायला मिळणार आहे. असं इथे ती बोलत असते आणि हसायला लागलेली असते. पण प्रेक्षकांनो, खरंच असं होईल का? अजिबात नाही.
काय होतंय ते जाणून घेऊया ना पुढे. आता पारू शटर वाजवत असते. शटर वाजवत असताना आता ती कोणी आहे का? आदित्य सर, प्रीतम सर, ओ आदित्य सर, प्रीतम सर, उघडा ना, दरवाजा उघडा ना, असं म्हणून आरडाओरडा करत असते. तेवढ्यातच इकडे गॅस मात्र जास्त स्प्रेड होत असतो. पारूला शेवटी ते त्रास व्हायला लागलेला असतो. तिला श्वास व्यवस्थित घेता येत नसतो. त्या गॅसच्या वासामुळे तिला आता गुदमरायला होत असतं. जोराजोरात शटर वाजवत असते, पण बाहेरपर्यंत त्याचा काही व्यवस्थित आवाज जात नाही. सरते शेवटी काय होतं तर पारू आता तो शटर वाजवत वाजवत तिथे खाली कोसळते. तर इथे मात्र अहिल्या तिच्या कामाला निघालेली असते. आता हे जे काही गोडाऊन आहे ना ते किर्लोस्कर बंगल्यामध्येच आहे बरं का. आता अहिल्या जात असताना तिला शटरचा आवाज कानी पडतो. तेव्हा ती म्हणत असते, कसला आवाज येतोय? कोणीतरी शटर वाजवतंय का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला भास होते बहुतेक. तेव्हा ती पुढे जायला सुरुवात करते. पुन्हा जोरात शटर वाजतं. आता पुन्हा एकदा जोरात शटर वाजल्यानंतर ती म्हणत असते, नाही नाही, आवाज नक्कीच कसला तरी येतोय. काय असेल, कोण असेल आणि कोण शटर वाजवत असेल असा ती विचार करते. तर इकडे पारू खाली कोसळलेली असते. ती शटरच्या खाली थोडासा स्पेस असतो आणि त्यामधून ती ते शटर ओपन करण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असते. आणि तेव्हा तिला ते काही केल्या शटर ओपन होतच नसतं. तर आता आपण पाहतो इकडे शटर तर काही केल्या ओपन होत नाही. पण आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की इथे जी काही अहिल्या आहे, अहिल्या मात्र धावतच आता त्या गोडाऊनकडे निघालेली असते. ती म्हणत असते, काय झालेलं असेल नेमकं? सगळं काही ठीक तर असेल ना? नेमका काय प्रॉब्लेम असेल? आणि तिकडे मला कोण आवाज देते? काय चाललं काय असेल असा विचार ती करते आणि धावतच त्या शटरकडे जाते. घरामध्ये काम करणारे माणसं असतात त्यांना सुद्धा ती तिथे बोलवून घेत असते. तर आता आपण पाहतो फायनली इथे जी अहिल्या आहे ती तिथे जाऊन पोहोचते. शटर बंद असतं आणि शटर बंद असल्यानंतर आता ती शटर वाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण शटर वाजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दरवाजा तो बंद असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र जो काही मोबाईल आहे पारूचा तो अहिल्याला सापडतो. तिथे आलेला जो माणूस असतो तो लगेच आता शटर ओपन करतो. पारू समोर कोसळलेली असते. पारूला पाहिल्यानंतर आता तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती म्हणत असते, पारू, पारू, तुला काय झालंय? पारू, सगळं काही ठीक आहे ना? पारू, प्लीज उठ ना ग. पारू, तुला काय झालंय? असा विचार ती करत असते आणि पारूला उठवत असते. आदित्य, प्रीतम, प्रीतम, आदित्य, या लवकर, या लवकर, पळा लवकर, असं म्हणून ती सगळ्यांना बोलावून घेते. आता सगळेजण तर आलेले असतात. तर इकडे लगेच आता इकडे पारूला काय झालेलं असेल ह्या सगळ्या गोष्टींची विचारपूस सुरू असते. अहिल्या आतमध्ये जाते. अहिल्या आतमध्ये जाते तर गॅस लीक झालेला असतो. प्रीतमने पाहिलेला असतो आणि तो प्रीतम आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत असतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे अहिल्याने पूर्ण जो काही तोंडाला बांधलेला पदर आहे तो पूर्ण बांधून ठेवलेला असतो. आणि पूर्ण तोंडाला पदर बांधल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे अहिल्या आतमध्ये जाऊन त्या माणसाला सुद्धा आतमध्ये बोलवून घेत असते. आणि त्या माणसाला आतमध्ये बोलावून घेतल्यानंतर इकडे मात्र अहिल्या सगळे काही कॉक वगैरे हे सगळं काही चेक करते. आणि सगळे कॉक हे सगळं काही चेक केल्यानंतर आता कुठे काहीच दिसत नाही. आणि कुठे काहीच न दिसल्यामुळे आता इथे ती विचार करत असते नेमकं काय झालेलं असेल. प्रीतम आणि आदित्य ताबडतोब लगेचच आता इकडे तिला आतमध्ये घेऊन जातात. डॉक्टरांना बोलवलं जातं आणि चेक करण्यात येतं. तर इकडे अहिल्या सुद्धा बाहेरच थांबलेली असते. अहिल्याला खरं तर इथे पारूला पाहायचं असतं, भेटायचं असतं. पण काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र अहिल्या आतमध्ये जातच नाही. इकडे डॉक्टर येऊन पारूला चेक करत असतात आणि ते म्हणत असतात, तिला ना गॅस तिच्या पोटामध्ये खूप सारा गेलेला आहे आणि त्यामुळे तिला त्रास झालेला आहे. खरं सांगायचं तर इकडे आदित्य बाजूलाच बसलेला असतो. आदित्य म्हणत असतो, डॉक्टर, पारू कधी शुद्धीवर येईल? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, येतील त्या लवकरच शुद्धीवर, पण थोडासा वेळ लागेल. आता मी काही मेडिसिन लिहून दिलेले आहेत. तर इथे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो अहिल्या फेऱ्या मारत असते. अहिल्या फेऱ्या मारत असताना इथे आता अहिल्या विचार करते, मला का अस्वस्थ होतं एवढं? मला खरंच पारूला पाहायला आज गेलं पाहिजे का? आतमध्ये पारू ठीक तर असेल ना? मी जाऊ का आतमध्ये? काय करू मला काहीच कळत नाही. पण जर नाही जात आतमध्ये, कोणीतरी येऊन मला ह्या सगळ्या गोष्टी सांगेलच ना की पारूची तब्येत कशी आहे, काय आहे म्हणून. मग त्यानंतरच मी इथे सगळं काही पाहेल, आत्ता नको, असा इथे ती विचार करत असते. आणि नाही, पण मला का असं होतंय? मला पारूला पाहायचंय.
जाऊ का आतमध्ये मी? काय करू? पारू ठीक तर असेल ना? ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तिला पारूची खूप जास्त काळजी वाटत असते. ती म्हणत असते, खरं तर मला पारूची आज खूप काळजी वाटते. मला पारूला बघावंसं वाटते आणि पारूची ही अवस्था कशामुळे झालेली आहे? पारू ठीक तर असेल ना? या सगळ्या गोष्टीचा अहिल्या इथे विचार करत असते. अहिल्याची ही काळजी मात्र पॉझिटिव्ह असते प्रेक्षकांनो. कारण आता असं वाटतंय की इथे काही जरी झालं तरी सुद्धा अहिल्याला पारूची काळजी वाटत असताना त्या दोघींचं नातं मात्र आता सुरळीत होईल का, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर आता अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रेक्षकांनो, इथे आपल्या चॅनलवर तुला जपणार आहे या मालिकेचे सुद्धा रिव्ह्यू देण्यात येत आहेत. त्यामुळे नक्कीच ती सुद्धा मालिका आवडीने पाहाल अशी आशा आहे. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.